तो सीन पाहून संपूर्ण महाराष्ट्र गप्प झाला होता. पण तुम्हाला माहिती आहे का, तो इंटिमेट सीन प्रत्यक्षात तसा अजिबातच नव्हता. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. महाराष्ट्राला वेड लावणारा चित्रपट म्हणजे सैराट. 9 वर्षानंतरही ज्याची चर्चा थांबत नाही, आर्ची आणि परशा. पण आज आपण बोलणार आहोत त्या एका सीन बद्दल जो पाहून अनेक प्रेक्षक अस्वस्थ झाले होते. झिंग झिंग झिंगाट नंतर येणारा तो कार मधील सीन. अनेकांना वाटलं पहिल्याच सिनेमात रिंकूला हे कसं जमलं असेल, भीती वाटली नसेल का, दबाव नसेल आला का. पण इथेच खरी गोष्ट वेगळी आहे. रिंकू राजगुरू स्वतः सांगते, हा सीन ऐकला तेव्हा मी खरंच घाबरले होते. पण नागराज मंजुळे सरांनी एक वाक्य सांगितलं जे ऐकून सगळं बदललं. ते म्हणाले, दिसतं तसं करताना दिसत नाही. मित्रांनो, कॅमेऱ्याला अँगल, मुवमेंट, लाईट्स आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे तो सीन शूट होत असताना रिंकू आणि आकाश फालतू गप्पा मारत होते आणि दोघेही सतत हसत होते. 4 महिने एकत्र राहिल्यामुळे त्यांच्यात मैत्री झाली होती. एक कम्फर्ट झोन तयार झाला होता. म्हणूनच स्क्रीनवर जे दिसतं ते इतकं रिअल वाटत नाही. कधी कधी सर्वात धाडसी सीन कॅमेऱ्यासमोर नसतो, तो कलाकाराच्या मनामध्ये असतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, सैराटमधला कोणता सीन आजही तुमच्या अंगावर शहारे आणतो? तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.